महागाईचा भडका उडालेला असतानाच सर्वसामान्याच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम आता देशांतर्गत इंधनांच्या दरांवर झाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या अवघ्या 10 दिवसात इंधनाच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे। गेल्या 10 दिवसांचा विचार केला तर पेट्रोल तब्बल 7 रुपये 35 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 7 रुपये 53 पैशांनी महागला आहे। या नव्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 102 रुपये 12 पैसे तर डिझेल 95 रुपये 20 पैशांवर पोहोचला आहे। तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 111 रुपये 12 पैशांवर गेलाय आणि डिझेल 97 रुपये 68 पैसे प्रति लिटर झाला आहे। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातही या दरवाढीचा मोठा फटका बसला असून राज्यातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलने 110चा आकडा पार केला आहे तर डिझेल 100च्या उंबरठ्यावर आहे। केवळ भारतच नाही तर सध्या संपूर्ण जगात इंधनाचा भडका उडाला आहे। लंडनमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 190 रुपयांच्या पार गेले आहे तर युरोपियन युनियनमध्ये हाच दर 171 रुपयांच्या वर आहे। हाँगकाँगमध्ये तर जगात सर्वात महाग म्हणजे तब्बल 300 रुपये प्रति लिटरने पेट्रोल विकलं जात आहे तर नेदरलँडमध्ये हा दर 245 ते 255 रुपयांच्या घरात आहे। एकीकडे आंतरराष्ट्रीय संकट आणि दुसरीकडे देशांतर्गत सातत्याने होणारी दरवाढ यामुळे आता सर्वसामान्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे। मुंबई पेट्रोल 111 रुपये आणि डिझेल 97.68 पैसे। नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत 111.70 पैसे तर डिझेलची किंमत 98 रुपये 67 पैसे। नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत 112 रुपये 47 पैसे तर डिझेलची किंमत 99 रुपये 11 पैसे। तर पुणे आणि सोलापूरमध्ये पेट्रोलची किंमत 111 रुपये 87 पैसे, डिझेलची किंमत 98 रुपये 55 पैसे। त्याचबरोबर इतर जिल्ह्यामध्येही नवे दर लागू झालेले आहेत। कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत 111 रुपये 77 पैसे तर डिझेलची किंमत 98 रुपये 46 पैसे। भंडारा जिल्ह्यात पेट्रोलची किंमत 112.32 पैसे तर डिझेलची किंमत 98 रुपये 99 पैसे। हिंगोलीमध्ये पेट्रोलची किंमत 113 रुपये 2 पैसे तर डिझेलची किंमत 99 रुपये 67 पैसे। गोंदियामध्ये पेट्रोलची किंमत 113 रुपये 17 पैसे तर डिझेलची किंमत 99 रुपये 83 पैसे। हीच जळगावात पेट्रोलची किंमत 113 रुपये 18 पैसे आणि डिझेलची किंमत 99 रुपये 83 पैसे। जागतिक स्तरावर इंधनाची मागणी तीव्र झाल्याने ही दरवाढ झाल्याचं बोललं जात आहे। मात्र लागोपाठ होणाऱ्या या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असून पर्यायाने भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूही महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे सर्वसामान्यांना या महागाईतून कधी दिलासा मिळणार हाच मोठा प्रश्न आहे।